सध्या मी शिवाजी रोड नेहरू उद्यानमध्ये आहे. खरं तर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या नेहरू उद्यानाचं सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या गार्डनची लहान मुलांनी त्याचा लाभ देखील घेतला नाही आणि नेमकं या गार्डनची काय दुरवस्था झाली. आपल्या बरोबर माजी नगरसेवक राजेंद्र बागुल सर आहेत. सर, काय सांगाल या नेहरू उद्यान गार्डन बद्दल, काय सांगाल? हे नेहरू उद्यान या शहरातलं एक प्रतिष्ठित असं महत्वाचं उद्यान आहे आणि या उद्यानामध्ये संपूर्ण शहराचं लक्ष असतं. संपूर्ण शहरातून या ठिकाणी मध्यवर्ती गार्डन असल्यामुळे एक चांगलं उद्यान असल्या कारणामुळे इथे सर्व पाल्य आपल्या मुलांना घेऊन येत होते, विद्यार्थ्यांना घेऊन होते, शिक्षकांच्या इथे सहली आयोजित करण्यात आल्या आहेत असत. आणि म्हणून हे नेहरू उद्यान म्हणजे बालकांचं उद्यान असा याचा दबदबा होता आणि या शहरामध्ये नावलौकिक होता. तथापि इथे चांगलं असलेलं उद्यान, इथे चांगली खेळणी होती, चांगले पक्षी होते इथे, इथे चांगल्या इथे रेल्वे होती, इथे चांगले बसण्याचे बेंचेस होते. आणि हे सर्व असताना, हे कारण नसताना काम काढायचं, टेंडर काढायचं, पैसे मिळवायचे ठेकेदारासाठी, ठेकेदाराच्या पोटासाठी आणि अधिकाऱ्याच्या पोटासाठी हे स्मार्ट सिटीली परत एकदा त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली हे जो 2 कोटी रुपये ते खर्च केले. आणि अगोदर असलेलं चांगलं डिझाईन, इथे चांगले प्लॉट होते आणि हिरवळीचे चांगले गालीचे तिथे पसरलेले होते. लोकांना ऐसपैस बसायलासाठी हे होता. वयोवृद्ध लोक इथे संध्याकाळी आपल्या नातवांना घेऊन इथे येत असत, बसत असत. आणि हा आनंदाचा जो त्यांच्या मनामध्ये तो आनंद हिरून घेण्याचं काम स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेने गेले 20 वर्ष हे गार्डन बंद आहे, हे उद्यान बंद आहे. आणि म्हणून ना उद्योग कास केला स्मार्ट सिटीनं तर फक्त पोटासाठी, भ्रष्टाचारासाठीच 2 कोटी रुपये खर्च करून सुद्धा आज इथले जो 36 जे लाईट्स आहेत ते बंद अवस्थेत आणि तोडल्या मोडलेल्या अवस्थेत आहेत. ज्याला मुजिकन लाईट त्यांनी केले होते. हा जो कारंजा आहे त्या कारंजाचे नोजल जर चोरीला गेले तो कारंजा बंद अवस्थेमध्ये आहे. आज तिथे पावसाचं घाण पाणी साचून तिथे आज डेंग्यू सारखे आजार निर्माण होतील असे डास मच्छरांचं ते ठिकाण तयार झालेलं आहे. आता इथे ख्रिसमसचं एक झाड होतं का, ख्रिसमसचं झाड हे फार महाग असतं आणि महत्वाचं असतं, ते आम्ही इथे लावलं होतं, ते इथे चोरीला गेलेलं आहे. इथे 2 चंदनाची झाडं होती, ती चंदनाचं झाड म्हणजे खूप महत्वाचं असतं, ते चंदनाचं झाड इथे तोडून नेलेलं आहे. आणि त्याची तक्रार FIR सुद्धा महानगरपालिकेने लिहिली. ती आपली संपत्ती हो, पण ही तोडली गेलेली आहे. इथे अनेक चांगली झाडं तोडली गेली. आणि आज जर बघतोय इथे ते हॅम्प्टी थिएटर होतं का, जिथे बसून लोक नाच गाणे करायचे, खेळ करायची, नाटकं करायची, काय स्तोत्र म्हणायची, कथाकथन करायची आणि त्यांना बक्षिसं वाटली जायची. असं एक चांगलं मनोरंजनाचं ठिकाण ते सुद्धा त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. त्या फरशा निघालेल्या आहे तिथे, हॅपीमॅन तोडून त्यांनी संडास बांधलेले. म्हणजे विचार कुठे काय करावा, कुठे काय केलं पाहिजे, त्या उद्यानामध्ये संडास बांधून यांना काय साधायचं होतं मला काही समजत नाही. आणि जर तुम्ही आज आजूबाजूला बघितलंय तर इथे सर्व म्हणजे जुगाऱ्यांची, इथे नशिड्यांची आज इथे टोळ्याच्या टोळ्या इथे रात्री येऊन बसतात. आणि मग ते कुत्ता गोळी असेल, गर्दा असेल, व्हाईटनर असेल किंवा ते MD असेल, इथे प्रकाराचं इथे सेवन केलं जातं. आणि ती संघटित गुन्हेगारी असल्यामुळे कोणी त्यांना विरोधही करत नाही. एवढ्या मोठ्या उद्यानाला इथे एक वॉचमन नाहीये आणि इथे दरवर्षी 1 कोटी रुपये नुसते त्या ठेकेदारीसाठी इथे या गार्डन उद्यान सांभाळण्यासाठी दिले जातात. पण आज जर पाहिलं तर इतकी घाण आणि इतक्या पालापाचोळा आणि इतकं निकृष्ट दर्जाचं का त्या झाडांची निगा सुद्धा राखली गेलेली नाही आणि हिरवळीची निगा राखली गेलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये हे उद्यान आज इथे बेवारसपणे पडलेलं आहे. इथे त्याचा लाभ आमच्या नागरिकांना घेऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे का, गेल्या 20 वर्षापासून कारण नसताना इतके पैसे खर्च करून सुद्धा या अवसानात आणून परत पैसे खर्च करण्यासाठी टेंडर काढायची, हे काही बरोबर नाही. हे ताबडतोब उद्यान सुरू झालं पाहिजे. महापालिकेने याची जबाबदारी, ज्या महापालिकेचा उद्यान विभाग असेल किंवा स्मार्ट सिटीने केलेलं काम असेल किंवा बांधकाम विभाग असेल, यांच्यावर या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्यावर कुठेतरी कठोरातल्या कठोर कारवाई झाली पाहिजे. इथे वॉचमन तुम्ही ठेवू शकत नाही. एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढी मोठी मिळकत आणि इतकं सुंदर उद्यान, पण तिला सांभाळायला एक माणूस इथे नाहीये. अब्जावधी रुपयाची जागा अशी धुळकात कुठेतरी अवसानात आणून परत ती कुठेतरी कोणाला तरी ठेकेदाराच्या ताब्यात द्यायची, हा जो जुमला महानगरपालिकेचे अधिकारी करतायत तो निषेधार्ह आहे. आणि म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आणि स्मार्ट सिटीचा आम्ही धिक्कार करतो आणि हे उद्यान ताबडतोब साठी जनतेला मोकळं करून द्यावं, सुरू करावं, अशी आमची मागणी आहे. किती कोटी खर्च करण्यात आले होते? याला 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले. कुठे 2 कोटी रुपये? 2 कोटी मध्ये नवीन उद्यान झालं असतं. आज ते दुरुस्तीला एवढे खर्च केले आणि दुरुस्त तर केलं नाही, पण केलं ते उद्ध्वस्त केलं.
ही आमची शोकाधिकार. मध्ये कुठल्या अधिकारी अंतर्गत? सुमंत मोरे, आम्ही सांगून सांगून दमलो, याची चौकशी होत नाही आणि महापालिका अजून हँडओव्हर करत नाही. ही शोकांतिकाच आहे. आणि तुमची पुढची भूमिका काय? भूमिका नाही झालं तर आता तो महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये जाऊन आम्ही सर्व पालकांसहित मोठं आंदोलन करू. खरं तर एकंदर हे नेहरू उद्यान खूप सगळे साहित्य या मुलांसाठी खेळण्यासाठी होते. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम केलं होतं. पण या स्मार्ट सिटी करून आपण या नेहरू उद्यानाची दुरवस्था मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे. खरं तर हा टवाळखोरांचा अड्डा झाला काय असा देखील प्रश्न उभत होतं. जर हे लवकरात लवकर केलं नाही दुरुस्ती तर महापालिकेचे उद्यान अधिकाऱ्याचे इथे पालकांसह आंदोलनाचा इशारा राजेंद्र बागुल यांनी दिला आहे. आपला नाशिक, प्रकाश दुर्वे.